श्रावण महिना सुरू आहे. श्रावणी सोमवार म्हणजे अगदी लहानांपासून वृद्धापर्यंत करण्याचा हा उपवास म्हणजे एक वेगळंच चैतन्य निर्माण झालेलं असतं. पूर्वी तर अगदी शाळेलाही त्या दिवशी सुट्टी असायची किंवा अर्धी शाळा असायची. या दिवशी वातावरणात चैतन्य आणि ऊर्जा कशी भरून जाते हे आपल्यालाही समजत नाही. जसं की शंकराचार्य म्हणतात, शिवो भूत्वा शिवम यजेत, शिव बनवून शिवाची पूजा व्हायला हवी. आणि त्या प्रकारे होतोही आपण. त्या दिवशी अगदी आपण भारावून गेलेलो असतो. तर शिव म्हणजे काय? शिव हे आपले आराध्य दैवत आहे. आपण या दिवशी वेगवेगळी स्तोत्रे, अष्टक किंवा शिवलीलामृताचा 11वा अध्याय वगैरे घेत असतो. हे पठण केल्यावर मनाला अगदीच प्रसन्न वाटतं आणि शांत वाटतं. शिव हे फक्त कैलासावर राहतात की 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले की ते प्रसन्न होतात? ते आपल्या मनात, हृदयात कशा प्रकारे आहेत, तर तेच आपल्याला समजून घ्यायचे आहे. श्रीमद आद्य शंकराचार्य यांचे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे निर्वाण षटक हे स्तोत्र पठन करताना आपण शिवोहम शिवोहम असं म्हणतो. तर याचा अर्थ काय होतो? मी शिव आहे याचाही अर्थ काय असेल? हेच सगळी उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची असतील तर आपण निर्वाण षटकम हे नक्की ऐकावं आणि पठनही करावं. त्यालाच आत्मषटकही म्हटलं जातं. तर या निर्वाण षटकमचे श्लोक घेताना आपल्यामध्ये एक वेगळी स्फूर्ती आणि चैतन्य निर्माण होते. हे आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यापूर्वी आपल्याला एक त्याची छोटीशी गोष्ट पण जाणून घ्यायची आहे. तर किमान 1200 वर्षापूर्वी घडलेली ही गोष्ट, तरुण संन्यासी जो नर्मदेच्या तीरावर आलेला असतो आणि तो शोधात असतो एका गुरूंच्या. बऱ्याच काळानंतर त्याला नर्मदेच्या तीरावर एक वृद्ध योगी दिसतात आणि तो तरुण या वृद्ध योगी यांच्या समोर नतमस्तक होतो आणि त्यांना म्हणतो की मला तुमचे शिष्यत्व पत्करायचे आहे, तुम्ही मला शिष्य करून घ्या. योगी शांतपणे त्याच्याकडे पाहतात आणि त्याला विचारतात, तू कोण आहेस? खरं तर हा प्रश्न आपल्यालाही पडायला हवा. क्षणभर डोळे मिटून आपणही स्वतःलाच विचारूया, खरंच आपली ओळख काय आहे? आपल्याला जी सध्याची ओळख असते ती जन्मानंतरची. आपण स्वतःला कधी विचारलं आहे का, मी नेमका कोण आहे? मी माझे शरीर आहे का? मी माझं नाव आहे का? मी माझ्या भावना आहे का? वगैरे वगैरे. या सगळ्यांपेक्षा आज काहीतरी वेगळं, शांत आणि स्थिर अस्तित्व आहे. आपण आयुष्यभर स्वतःला बाहेरच्या गोष्टींशी जोडत राहतो. माझं नाव, माझं शरीर, माझा स्वभाव, माझं कुटुंब, माझं काम, माझं यश अपयश, माझ्या भावना, विचार. पण निर्वाण षटकम आपल्याला सांगते की हे सगळं बदलणार आहे आणि जे बदलत नाही, जे नेहमी शांत, स्थिर आणि साक्षी आहे, तेच आपलं खरं स्वरूप आहे. तर श्रीमद आद्य शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताचा जो संदेश दिला त्याचा सार या स्तोत्रात खूप सुंदर पद्धतीने सांगितलेला आहे. तर अद्वैत म्हणजे दोन नाहीत, जीव आणि शिव वेगळे नाहीत, आत्मा आणि परमात्मा वेगळे नाहीत. आपलं खरं स्वरूप हे शुद्ध चैतन्य, ही जाणीव ह्या स्तोत्रातून होते. तर आपण निर्वाण षटकमकडे वळूया. तर त्या तरुण मुलाने त्या योग्याचं मन जिंकल्या जावं असंच उत्तर दिलं आणि ते उत्तर म्हणजेच निर्वाण षटकम. मी कोण या प्रश्नाचे उत्तर जगाच्या पाठीवर कोणीही दिलेले नसेल ते उत्तर या तरुणाने दिले आणि तो तरुण म्हणजे श्रीमद आद्य शंकराचार्य यांचे आपल्या संस्कृतीवर अनंत उपकार आहेत. त्यांचे हे उत्तर ऐकून अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहतात. त्या आद्य शंकराचार्यांना अनंत प्रणाम. तर आता आपण ऐकूया त्या तरुणाचा उत्तराचा पहिला श्लोक. मी मीनाक्षी विजय कुलकर्णी. मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर या श्लोकामध्ये आद्य शंकराचार्य सांगतात, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी चित्त नाही, मी कान नाही, जीभ नाही, नाक नाही, डोळे नाही, मी आकाश नाही, पृथ्वी नाही, अग्नी नाही, वायू नाही, मी चिदानंद स्वरूप आहे, मी शिव आहे. इथे शिव म्हणजे केवळ देवतेचा बाह्य आकार नाही, तर इथे शिव म्हणजे शुद्ध, शांत, पवित्र आणि चैतन्यमय अस्तित्व. आपण रोज म्हणतो, माझं मन अस्वस्थ आहे, माझे डोक्यात विचार खूप चालू आहेत, माझा अहंकार कुठेतरी दुखावला जातो. पण जरा विचार केला तर जो हे सगळं पाहतोय तो कोण आहे? मन बदलतं, विचार बदलतात, भावना बदलतात, शरीर बदलतं, पण या सगळ्या बदलांना शांतपणे पाहणारा एक साक्षी आपल्यामध्ये असतो. त्या साक्षीची ओळख म्हणजेच आत्मज्ञानाची सुरुवात. आजच्या जीवनात या श्लोकाचा उपयोग काय? तर जेव्हा मन खूप अस्वस्थ होतं तेव्हा आपण मनालाच
मी समजतो. पण जर आपण स्वतःला सांगितलं की माझ्या मनामध्ये जे विचार आहेत पण मी फक्त विचार नाही, तर मनावरचं ओझं कमी होतं. माझ्या भावना आहेत पण मी फक्त भावना नाही. माझ्या चिंता आहेत पण मी फक्त चिंता नाही. माझं शरीर आहे पण मी फक्त शरीर नाही. ही जाणीव मला एक वेगळंच स्थैर्य देते. न च प्राण संज्ञो न वै पंचवायू न वा सप्त धातुर्न वा पंचकोश न वाक् पाणिपादो न चोपस्त पायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर या श्लोकात सांगितलेलं आहे मी प्राण नाही, पंचवायू नाही, शरीरातील सप्तधातू नाही, मी पंचकोश नाही, मी वाणी नाही, हात नाही, पाय नाही, शरीराची इतर कर्मेंद्रिये नाही, मी चिदानंद स्वरूप आहे, मी शिव आहे. आपण शरीराला खूप महत्व देतो आणि देणंही गरजेचंच आहे, कारण शरीर हे साधन आहे. पण शरीरच आपलं अंतिम स्वरूप नाहीये. शरीर निरोगी ठेवणं आवश्यक आहे, पण शरीरावरच संपूर्ण ओळख ठेवली तर भीती निर्माण होते. वय वाढलं, रूप बदललं, ताकद कमी झाली, आजार आले की माणूस आतून हादरतो, कारण त्याने स्वतःला फक्त शरीर मानलेलं असतं. निर्वाण षटकम सांगतं शरीर माझं साधन आहे, पण मी शरीरापुरता मर्यादित नाही. आजच्या काळामध्ये लोक बाह्यरूप, शरीर, फोटो, दिसणं, तुलना यामध्येच खूप अडकलेले आहेत. पण हा श्लोक आपल्याला आठवण करून देतो की आपली खरी किंमत ही बाह्य शरीरात नाही, तर आतल्या शुद्ध चैतन्यामध्ये आहे. तिसरा श्लोक. न मे द्वेष रागो न मे लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. यात आद्य शंकराचार्य सांगतात माझ्यात द्वेष नाही, राग नाही, लोभ नाही, मद नाही, मोह नाही, मत्सर नाही. मी धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांच्या पलीकडचं चैतन्य स्वरूप आहे. हे ऐकताना प्रश्न पडतो की आपल्याला राग येतो, लोभ होतो, मत्सर होतो, मग हा श्लोक आपल्यासाठी कसा? तर इथे अर्थ असा नाही की सामान्य माणसाला भावना नसतात. अर्थ असा आहे की आपल्या खऱ्या आत्मस्वरूपात या विकारांना स्थान नाही. राग, द्वेष, लोभ हे मनात येणारे तरंग आहेत, पण आत्मा हे त्या तरंगांच्या पलीकडचं शांत अस्तित्व आहे. जसं आकाशात ढग येतात आणि जातात, पण आकाश बदलत नाही, तसंच मनात विचार आणि भावना येतात जातात, पण आतलं चैतन्य बदलत नाही. या श्लोकाचा जीवनातील उपयोग खूप मोठा आहे. आपल्याला राग येतो तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडं थांबता आला पाहिजे. हा राग माझ्या मनात आलाय पण मी राग नाहीये. हा मत्सर माझ्या मनात आलाय पण मी मत्सर नाहीये. ही भीती माझ्या मनात आली आहे पण मी भीती नाहीये. असं पाहता आलं तर आपण भावनांचे गुलाम राहत नाही, आपण त्यांचे साक्षीदार होतो. चौथा श्लोक आहे. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोजन न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर या श्लोकात सांगितलेलं आहे मी पुण्य नाही, पाप नाही, मी सुख नाही, दुःख नाही, मी मंत्र नाही, तीर्थ नाही, वेद नाही, यज्ञ नाही, मी भोजन नाही, भोग्य नाही आणि भोगता देखील नाही. मी चिदानंद स्वरूप आहे, मी शिव आहे. हा श्लोक अतिशय गहन आहे. आपण आयुष्यभर सुखाच्या मागे धावतो आणि दुःखापासून पळतो, पण सुख आणि दुःख दोन्ही बदलणारे आहेत. आज सुख आहे, उद्या दुःख असू शकतं. आज स्तुती आहे, उद्या निंदा असू शकते. आज यश आहे, उद्या अपयश असू शकतं. जर आपण सुख दुःखाशी स्वतःची ओळख जोडली तर मन सतत हलकं राहील. पण जर आपण आतल्या साक्षीभावात स्थिर झालो तर सुख आलं तरी आपण वाहून जात नाही आणि दुःख आलं तरी पूर्णपणे तुटून पडत नाही. इथे मंत्र, तीर्थ, वेद, यज्ञ यांचाही उल्लेख आहे. याचा अर्थ या गोष्टी चुकीच्या आहेत असं अजिबात नाही. त्या साधना आहेत, त्या मार्ग आहेत, पण अंतिम सत्य हे बाह्य कर्मकांडात अडकून राहत नाही. अंतिम सत्य अनुभूतीत आहे. देव शोधण्याचा मार्ग बाहेरून सुरू होऊ शकतो, पण त्याची पूर्णता आतल्या जाणीवेत होते. पाचवा श्लोक आहे. न मे मृत्यू शंका न मे जाती भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर या श्लोकात आद्य शंकराचार्य म्हणतात मला मृत्यूची भीती नाही, माझ्यात जातीभेद नाही, माझे पिता नाहीत, माता नाही, जन्म नाही, बंधू नाही, मित्र नाही, गुरु नाही, शिष्य नाही, मी चिदानंद स्वरूप आहे, मी शिव आहे. हा श्लोक समजताना लक्षात घ्यायला हवं की हा व्यवहार नाकारत नाही. आई वडील, गुरु, नाती, कुटुंब यांना जीवनात अतिशय मोठं महत्व आहे,
पण आत्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर आत्मा जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे. शरीर जन्म घेतं आणि शरीराचा अंत होतो. नाती व्यवहारात असतात, पण आत्मा हा शाश्वत आहे, निराकार आहे. तो कोणत्याही जात, नाव, रूप, नातं, ओळख यामध्ये बंदिस्त होत नाही. याचा जीवनातील अर्थ काय? आपण नात्यांमध्ये प्रेम ठेवावं, पण आसक्ती इतकी वाढू नये की स्वतःचं अस्तित्व विसरावं. आपण समाजात राहावं, पण जात, अहंकार, श्रेष्ठ, कनिष्ठ भाव मनात ठेवू नये. आपण कुटुंब निभवावं, पण प्रत्येक नात्यात देवत्व पाहण्याचा प्रयत्न करावा. हा श्लोक आपल्याला समता शिकवतो. जो आत्मा माझ्यात आहे तोच आत्मा दुसऱ्यांमध्येही आहे. म्हणून द्वेष, भेदभाव आणि अहंकार कमी होतो. दुसरी गोष्ट, हे अहंकार कमी करतं, कारण मी फक्त नाव, पद, पैसा, रूप, यश नाही हे समजलं की दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ वाटण्याची गरज कमी होते. तिसरी गोष्ट, हे दुःखाकडे पाहण्याची दृष्टी बदलतं. दुःख आले तरी ते कायमचं नाही, ते मनातले एक अनुभव आहे. मी त्या अनुभवापेक्षा मोठा आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे या नात्यांमध्ये समता, करुणा आणतं. जो आत्मा माझ्यात आहे तोच आत्मा इतरांमध्ये आहे. ही भावना आली की राग, द्वेष आणि भेदभाव कमी होतो. पाचवी गोष्ट, साधनेचा खरा अर्थ सांगतं की मंत्र, पूजा, तीर्थ, नामस्मरण, ध्यान या सगळ्या गोष्टी आपल्याला आतल्या शांततेकडे घेऊन जाण्यासाठी आहेत. त्या केवळ बाह्यक्रिया न राहता अनुभवायला हव्यात. निर्वाण षटकम हे केवळ पठन करण्याचं स्तोत्र नाही, ते स्वतःकडे पाहण्याचा आरसा आहे. आपण रोज स्वतःला विचारू शकतो, मी आज माझ्या मनाचा गुलाम झालो का, की मनाचा साक्षी राहिलो? मी आज रागात वाहून गेलो का, की थोडं थांबून शांत राहिलो? मी आज माझ्या अहंकाराला पोचलं का, की नम्रतेने वागलो? अशा प्रकारे निर्वाण षटकम जीवनात उतरायला मदत करतं. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम म्हणजे मी शुद्ध चैतन्य आणि आनंद स्वरूप आहे. मी शिवस्वरूप आहे हा विचार अहंकाराने म्हणायचा नाही. मीच देव आहे असा गर्व करण्यासाठी नाही, तर आतल्या पवित्रतेची, शांततेची आणि चैतन्याची जाणीव होण्यासाठी आहे. जेव्हा ही जाणीव वाढते तेव्हा मन हलकं होतं, अपेक्षा कमी होतात, तुलना कमी होते, भीती कमी होते आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक शांत, व्यापक आणि सुंदर होते. तर आज निर्वाण षटकम मधून आपण एवढंच लक्षात ठेवूया, आपण फक्त शरीर नाही, आपण फक्त मन नाही, आपण फक्त विचार नाही, आपण फक्त नाती, पद, पैसा किंवा यश नाही. आपल्या आत एक शांत, स्थिर, पवित्र चैतन्य आहे. त्याच्याशी जोडल्या जाण्याचा मार्ग म्हणजे आत्मचिंतन आणि त्या आत्मचिंतनाचा सुंदर मार्ग म्हणजे निर्वाण षटकम. तुम्हाला या स्तोत्रातील कोणता विचार सर्वात जास्त भावला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारे श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, स्तोत्र, संत परंपरा आणि भारतीय संस्कृती यांचा अर्थ सोप्या मराठीत समजून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.